डोंगर खचला, घरांना मोठे तडे गेले. पण हतबल ग्रामस्थांच्या मदतीला अजूनही प्रशासन पोहोचलेले नाही. या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड करणारी धक्कादायक बातमी समोर येते. बेलवडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ भागाला मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे तडे गेले आहेत. परिस्थिती इतकी भयानक आहे की बेंदीची वाडी ही संपूर्ण आदिवासी वाडी आणि मुंगोशी येथील ग्रामस्थांवर बेघर होण्याची वेळ आली असून त्यांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या डोंगराळ भागातील 28 घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगर भागातून अजस्र दगड खाली सरकत असून मुंगोशी येथे दरड कोसळल्याची घटना घडलीय. राजीपी वडाचा दांड ते शोळे रस्ताही खचला असून जमीन सरकल्याचे स्पष्ट दिसते. येथील 28 घरांमध्ये राहणाऱ्या 80 ते 85 लोकांचा जीव टांगलीला लागलाय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक सरपंच हरेश पाटील आणि भाजप युवा मोर्चाचे प्रवीण पाटील यांनी स्वतः पुढे होऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली आहे. आपण आता बेलवडे ग्रामपंचायती हद्दीमधील बेंदीचेवाडी या गावामध्ये आहोत. या गावामध्ये वाडीवरती पाठीमागे बघितलं डोंगर आहे, डोंगरावरती पूर्ण वाडी बसलेली आहे. 3 दिवसापूर्वी जो अतिमुसळधार पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये पूर्ण डोंगराला भेगा गेलेल्या आहेत. लोक मरण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रशासनापैकी कुठलाही प्रतिनिधी आजपर्यंत आला नाही. सरपंच साहेब आम्ही ग्रामस्थांनी मिळून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलेलं आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे. मात्र प्रशासन इथंशी जीव गेल्यानंतर येणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे. प्रशासनाचं काम काय आहे की जिथेशी कुठेशी अडचणी असतील आम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तहसीलदार साहेबांना आम्ही फोन करतोय, तहसीलदार साहेब आमचे फोन कट करतायत. मग आमचा प्रशासनाचा किंवा सरकारचा प्रतिनिधी ते आम्हाला मारण्यासाठी वाऱ्यावर सोडलेला आहे का? ठीक आहे, सगळीकडे वादाल वारा आहे, पण आम्ही सुद्धा माणसं आहोत. आमच्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे, ही आमची इथेशी मागणी आहे. इथल्या लोकांना कुठं स्थलांतरित करायचं, पुढचे त्यांचं नियोजन काय करायचं, हे सर्व ही अधिकारी प्रशासनाचे आहेत. मला प्रशासन अजूनपर्यंत झोपलेलं आहे का, हा आमचा प्रश्न आहे. आमच्या ग्रामपंचायत हद्दीमधील बेंदीचीवाडी ही आदिवासी समाजाची वस्ती असून 28 कुटुंबे इथे राहतात. 3 दिवसापूर्वी मुसळधार पावसामध्ये डोंगराला ही वस्ती असल्यामुळे, संपूर्णपणे डोंगराला भेगा गेल्यामुळे व घरांना तडे गेल्यामुळे मी इथे येऊन यांना तात्पुरती सोय म्हणून एक आमचा समाज मंदिर आहे, तिथे त्यांना सोय केलेली आहे. तरी शासनाचा प्रतिनिधी अजून इथं कोणी आलेला नाही. आम्ही शासनाला कळवलेलं आहे, तहसील ऑफिसला जाऊन सांगितलेलं आहे का इथं येऊन भेट द्या, तरी अजून कोणी आलेलं नाही. माझी विनंती शासनाला एकच आहे की इर्शालवाडी सारखं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही याल का इथे, तरी लवकरात लवकर या वाडीची काहीतरी पाहणी करून, सर्वे करून त्यांची इतर ठिकाणी सोय करावी, ही माझी शासनाला विनंती आहे. बेंदीच्या वाडीचे आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत. तर या वाडीमध्ये अशी परिस्थिती आली की पूर्ण डोंगर कोसळण्याची शक्यता दाट आहे. तर इथे प्रशासनाचा कोणी एकही व्यक्ती आलेला नाही. सगळ्या घरांना तडे गेले आहेत, घरं पण कोसळण्याची शक्यता आहे. तर इथे पर्याय म्हणून सरपंच आले, त्यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घेतलंय. थोडी आमची सोय वगैरे केली तिथे. तर प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. सर्व लोक मेल्यावर, घरं गडप झाल्यावर काय येतील का? तर हा आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतोय, ते आम्हाला कधी भेटायला येते, कधी आमचे पुढचं काय सोय वगैरे करणार आहेत. तर कृपया त्यांनी इथे आम्हाला बघायला किंवा काही सोयी निमित्त भेट तरी द्यायला यावी हवी. बेंदीच्या वाडीचे ग्रामस्थ आम्ही आहोत. डोंगर खचण्याची पूर्ण शक्यता आहे. 3 दिवस आम्ही बसून काढलेत. लहान लहान पोरं आहेत. आम्हाला खूप भीती वाटते. प्रशासनाला कधी जाग येणार?